हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये। तर मस्त सोमवारचं सकाळची सुरुवात मस्त अशी झाली होती। तर आज मला करायचं होतं म्हणजे मी जो किराणा वगैरे भरला होता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये किराणा वगैरे भरलेला मी दाखवलेलं, तर तेच मला डब्बे वगैरे घासून व्यवस्थित सगळं सामान भरून ठेवायचं होतं। तर त्याच्यामुळे आज स्वयंपाक पण नव्हता करायचा नव्हता म्हणजे खिचडी फक्त करायची होती, कारण आराध्याला खिचडीला खायला लागते, तिला आवडते। त्यामुळे मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला आणि म्हटलं खिचडीच करावी आज, नाश्ता वगैरे खिचडीनंच करावा। आणि रात्री केलेलं चिकन, तर ते चिकन शिल्लक होतं, त्यामुळे मग म्हटलं की चिकन पण होऊन जाईल, भात वगैरे फक्त भात करावं म्हटलेलं, पण नंतर कारण अरुणा पण होती त्याच्यामुळं मग भाकरी केल्या, फक्त 2च भाकरी केल्या, भात पण केला आणि चिकनचं कालवण होतं। खिचडी तर केलेलीच होती, खिचडी सगळ्यांनी खाल्लेली, त्यामुळे एवढी भूक नव्हती। तर त्यामुळे आज डबे घासाय काढलेत, तर सगळे डबे रिकामे करून घेतले, कारण म्हटलं कसं आता सामान सगळे खाली झालेले डबे, थोडे थोडे करून सामान राहिलेलं, जो तांदळाचा ते पण मी दुकानात ऑलरेडी तिकडून आणत पहिल्यांदा घासून ठेवलेला, परत तो ठेवून त्याच्यावर धूळ झालेली, मग तो पण परत घासायला घेतला। आणि आंघोळ तर करायची लांबच, कारण की कपडे किंवा लादी वगैरे सगळं काम करताना खूप हे होते, गरमीने आंघोळ होती घामाने पूर्ण, त्याच्यामुळे काय सगळं काम झाल्याशिवाय सध्या तरी मी आंघोळ करतच नाही आहे। सगळं काम करते नंतरच थंड पाण्याने आंघोळ करते, थंड पाण्याने एकदा सकाळी आंघोळ करत ठेवले, उन्हात थोडं तरी गरम उन्हाळ्यात पण पाणी घेत होते, तरी पण यावेळेस एवढी दुपारपर्यंत आपलं काम होतं पाण्याने सुद्धा, आणि आज थोडं काम झालं थोडं म्हणजे घेतल्यापासून बरं वाटतंय। तर मला म्हटलं मग आपलं केस ते चालूच असतं, मग सगळं काम करायचं आणि त्याच्यानंतरच आंघोळ करायची घासल्यानंतर, असं माझं चाललंय। त्यामुळे मग मी आणि डबे सकाळी घासून ठेवले, पण मग मी काय केलं अर्धे डबे टपामध्ये भरून तरी पण ठेवले होते बाहेर, आणि काही फॅनच्या खाली ठेवले होते असे डबे प्लास्टिकचे वगैरे। तर सगळे डबे घासून काढले, फक्त छोटे छोटे जे आपण डाळी वगैरे ठेवतो ते मोठे डबे नंतर घासणार होते हे झाल्यानंतर। तर 2-3च डबे आहेत माझ्याकडं मोठे पण, तर त्याच्यात पण बरं काय काय होतं सामान, मग ते खाली काढून मग नंतर ते घासणार होते। म्हटलं अगोदर हे छोटे छोटे आधी घासून घ्यावेत, तर एवढे पण खराब झाले नव्हते, बऱ्यापैकी स्वच्छच होते डबे, पण म्हटलं परत आपल्याला टाईम भेटतोय ना भेटतोय, आणि कसं सामानाचे आहे ना, सामान आणल्यानंतर मोकळे असल्यानंतर घासून ठेवायला बरं पडतं, परत नंतर स्वच्छता करताना परत ते सगळं सामान ओततात दुसऱ्या ह्याच्यात आणि नंतर परत साफ करा असं होतं। तर मोकळे झाल्यानंतर लगेचच्या लगेच ते साफ केले तर बरं पडतं। मग आता साफ, आणि हे डबे माझे लग्न झाल्यानंतर घेतलेले आम्ही तेव्हाचे डबे, म्हणजे 8 वर्ष झालेले आहे त्या डब्यांना, अजून चांगले आहेत, त्यामुळे मला नवीन डबे पण घेऊ वाटत नाहीत। आणि आता बाजारात किती मस्त मस्त डबे वगैरे आलेले ते, आणि सगळे काही जण म्हणतात पण की एकसारखे किचनला डबे वगैरे, पण हे डबे आहेत ना एवढे चांगले आहेत ना की हे डबे टाकून किंवा नको वाटतात हे करायला, आणि हे ठेवून दुसरे घ्यायचे असं मला हेच वाटत नाही, कारण पहिल्यापासून आता 8 वर्ष झाले हे डबे मी वापरते, काहीच झालेलं नाही डब्यांना, आणि डबे चांगले आहेत, त्याच्यामुळं ना मनच होत नाही हे डबे मला द्यायचे किंवा ठेवायचे, ते पण असेच पडून राहणार, त्यामुळे मग मी नवीन घेतच नाही, हेच डबे यूज करते। तर सगळे म्हणतील की एवढं म्हणजे चांगलं येते तरी पण असे साधे डबे वापरते ती, स्वतःला खर्च किती करते ती, म्हणजे फॅशन वगैरे किंवा कपड्यांवर याच्यावर एवढे महागवायचे कपडे वगैरे घेतात, आणि घरात बघा असं, तर त्याचं काय मला तर काय नाही वाटत, कारण की कसं हे डबे मी जेव्हा आमच्याकडं काहीच नव्हतं लग्न झाल्या तेव्हा आम्ही आपले हे डबे तात्पुरते आमच्या बजेटमध्ये जे बसले ते घेतले होते, आणि आता ते लगेच आपल्याकडे लगेच आल्यानंतर ते टाकून द्यायचं हे मला नाही हे वाटत, मला काय नाही वाटत। 8 वर्ष झाले त्या डब्याला, आणि अजून पण ते चांगले आहेत, आणि अजून जेवढे टिकतील तेवढे मी ह्याला वापरणार आहे, तोपर्यंत काही नवीन डबे मी घेणारच नाही आहे। तर स्टीलचे वगैरे पण माझ्याकडे एवढे काय डबे नाही, ते ऑनलाईन जे मागवलेले मी एकदा ते छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत,
आणि 1-2च मोठे डबे स्टीलचे आहेत. जो मी घासते तो पण मी कपडे आपण देऊन घेतो ना भांडी, त्याच्यावर तो डबा मी घेतलेला आहे. त्यामुळे तो माझ्याकडे असे थोडेच भांडी आहेत माझ्याकडे, डबे म्हणा किंवा काय. तर गावाला कसं भरपूर डबे वगैरे स्टीलचे हे ते असतात, तसं इकडे एवढी लागत पण नाहीत आणि नाहीत पण माझ्याकडे. काय इकडे भरपूर भांडी असतात. तर माझ्याकडे आणि घासायला पण आपल्यालाच त्रास होतो. जेवढे लागतात तेवढे इनफ आहेत मला जेवढे लागतात तेवढे तरी आहेत. बाबू का बोल तर इथे डबे वगैरे सगळं घासून काम झालं होतं आणि ह्यांना आंघोळी वगैरे आराध्याने यांनी केलेल्या आणि बाळाची मम्मी गेलेली आंघोळ करायला, तर त्याला सांभाळते आता मी. तर त्याच्यानंतर आम्ही सगळं म्हणजे मी काम उरकलं, आंघोळ वगैरे केली आणि आता बसलो आहे जेवायला. तर मी म्हणल्याप्रमाणे खिचडी केली होती, सोमवार होता त्याच्यामुळे आराध्याला आवडते. तर इथं खिचडी खातो आहे आम्ही सगळे आणि त्याच्याबरोबर भात आणि कालवण पण होतं. इथे डबे घासलेले भरून आता पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर, त्यामुळं सुकलेत नॉर्मल, थोडेसे राहिलेत ओले, त्यामुळे इथं फॅन खाली ठेवलेत असे. तर आता सामान भरायचं आहे, बाकीचं काम वगैरे झालं आहे. इथं मशीनमध्ये गोधडी लावली धुवायला, बाळानं केलेली. तर इथं कपडे बघा सुकाय घातले, तेवढे कपडे आज धुतलेत एवढ्या सगळ्यांची. आणि आता सामान सगळं डब्यामध्ये व्यवस्थित असं भरून ठेवते. तर ही आजची देवपूजा, आज सोमवार होता आणि मस्त देवपूजा झालेली, हार वगैरे फुलं वगैरे घातलेली आणि उशिरा आंघोळ झाल्यामुळे उशिरा देवपूजा झाली होती. तर बघा सगळं सामान व्यवस्थित डब्यामध्ये लावून घेतलंय. तर मी सामान वगैरे भरतानाचा व्हिडिओ काढलेला होता, तर काय झाला काय माहिती, बहुतेक आदिराजनं वगैरे कोणीतरी डिलीट केला आहे, त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ काय दाखवता आला नाही. तर अरुणा पण होती, तर आम्ही दोघींनी व्यवस्थित असं सगळ्या डब्यात सामान भरलं आणि व्यवस्थित सगळे डबे मी लावून घेतले. तर ते व्हिडिओ मी शूटिंग केलेला, पण काय माहीत काय झालं, आय थिंक आदिराज वगैरे कोणीतरी डिलीट केला असेल. तर एवढेच डबे माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये एक गव्हाचा आणि एक ज्वारीच्या पिठाचा डबा आणि बाकीचे असे तर रेग्युलर सामान ठेवायला असे 2-4 डबे आहेत माझ्याकडे, काय मोठे जास्त डबे नाही आहेत. तर त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये हे चेंजेस केले होते, म्हणजे कपाटं हलवली होती, दोन्ही कपाटं एका शेजारी एक अशी लावली होती. ते कपड्याचं स्टँड आहे आणि कपाट हे मोठं इकडच्या साईडला होतं, ते आम्ही एका शेजारी एक असे लावून ॲडजस्ट केलेत आणि रूममध्ये थोडेसे चेंजेस केलेत. तर इथे बघा गव्हाण ज्वारीची गोणी अजून तशीच आहे, कारण मला ठेवायला काही नाही त्याच्यामुळे. सो इथे थोडा पसारा वाटत असेल, पण ते व्यवस्थित ठेवल्यानंतर होऊन जाईल. आणि रूम जरा आता बऱ्यापैकी दिसते मोकळी. तर इथे आंब्याची वगैरे पेटी आहे, ती संपल्यानंतर ओकेमध्ये जरा जागा होऊन जाईल. तर पुढचा व्हिडिओ मला कंटिन्यू करता आला नाही, कारण सोमवार होता आणि जे चेंजेस आम्ही केले, कपाटं लावली आणि दिवसभर म्हणजे दुपारपासून आमचा हात चालू होता. सामान व्यवस्थित डब्यात भरलं, त्याच्यानंतर डबे व्यवस्थित लावले आणि म्हटलं आता तिचं चाललेलं अरुणाचं की फ्रीज वगैरे ठेवूया, असे तसे ॲडजस्टमेंट करूया रूममध्ये. तर आमचं चाललं होतं आणि सोमवार होता, संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि त्याच्यामध्ये मी चवळीची भाजी घेतली होती, ती साफ करायची होती. तर आमचं सामान 5 वाजता आय थिंक झालं भरून सगळं आणि त्याच्यानंतर मी भाजी साफ करायला घेतली आणि अचानक मी प्लंबरला फोन लावला आणि जे मशीनचा बसवून घ्यायचं होते पाईप किंवा नळ, तर ते व्यवस्थित मला करून घ्यायचं होतं. मी फोन अगोदर पण करत होते प्लंबरला, पण तो काय फोन उचलत नव्हता. नेमका त्या दिवशी फोन उचलला आणि तो येतो बोलला 5 मिनिटात. मग त्याच्यानंतर प्लंबर आला, त्याला मी व्यवस्थित दाखवलं, म्हटलं माझ्याकडे 2-3 कॉकटे पडलेले होते मशीनचे, ते बसत नव्हते. त्याला मी समजून सांगितलेलं की हे बसत नाहीये, तुम्ही मला व्यवस्थित असं मशीनचं ॲडजस्ट करून द्या, काय लागेल काय नाही. आता तो प्लंबर आहे, त्याला माहित पाहिजे की काय लागणार आहे का काय नाही. तो बोलला हे खराब झालंय, हे नवीन आणावं लागेल, मग पैसे द्या. 120 रुपयाचं त्यानं परत सॉकेट ज्या असतं, माझ्याकडे 2 ऑलरेडी होती, तरी पण तो बोलला ही खराब झालेली आहेत, तुम्हाला दुसरं घ्यावं लागेल. तर 120 रुपयाचं त्यानं परत आणलं आणि ॲडजस्ट करून नंतर लावायला गेला, पण ते लागतच नव्हतं, पाणी प्रेशरनं बाहेरच येत होतं.
तर नंतर मग तो बोलतोय की होणार नाही म्हणून. मी म्हटलं असं कसं, तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होतं ना. ते 120 रुपयेच त्यानं आणलेलं सॉकेट ते तसंच राहिलं. म्हटलं मग मी म्हटलं अगोदरच्या रूममध्ये मी नळ जो मिळतो वॉशिंग मशीनचा सेपरेट तो बसवला होता, त्याला ऍडजस्ट झालं होतं, त्याला हे सॉकेट वगैरे काहीच बसवायची गरज नव्हती. तर तो म्हणला की मग नळच घ्यावा लागेल. तर मी ह्यांना फोन केला, ह्यांना फोन करत होते तेवढ्यात ते आलेच. आणि मग त्यांना म्हटलं की असा असा प्रॉब्लेम झालाय. मग नंतर ते प्लंबरला लय ओरडले, म्हणले की ते तुमचं, तुम्ही प्लंबर आहे, तुम्हाला कळाय पाहिजे. मग तो म्हणला नाही बसवल्याशिवाय तरी मला कसं कळणार, असं तसं. मग हे पण मला ओरडायला लागले की नको म्हणले मशीनचं बसू, तू हाताने कपडे धु. कारण प्लंबरला एवढं पण कळायला पाहिजे होतं की प्लंबर येतो, त्याला कळायला पाहिजे होतं की आपण बघितल्यानंतर बसेल नाही बसेल. त्यानं 120 रुपये पूर्ण घालवले पाण्यात आणि नंतर म्हटलं की नळ घ्यावा लागेल, मग नळ बसवून बघूया. तर मग असं खूप प्रॉब्लेम झाला, त्याच्यामध्येच आमचा एवढा वेस्ट टाइम गेला. आणि फायनली मग हे म्हणले जाऊ द्या, आता आलाय तर त्याला आण बोलले नळ. मग तो बोलला की पैसे दिले, त्याला नळ आणला. त्याच्यानंतर त्याने तो नळ बसवला. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 तास गेले आणि धड आमचा स्वयंपाक पण नाही आणि असंच टाइमपास चाललेला. त्याच्यामध्ये जो बेडरूम मध्ये नळ बसवून घेतलेला मशीनसाठी तो पण काढायचा होता आम्हाला, बाथरूम मध्ये लावायचा होता, तो पण बसना. तो मशीनचाच नळ आहे पण तो पण बसत नव्हता कारण त्याची साईज मोठी होती. असा प्रॉब्लेम झाला. मग इथला काढून तिथं बसवला तरी पण ते बसना. मग ह्या रूम मध्ये सगळं पाणी तो काढताना झालेलं ते पुसून घेतलं. असं सगळं 2.5 तास आमचा खेळत चाललेला. त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काहीच घेता आला नाही. फायनली दुसरा नळ आणून मशीनसाठी नवीन नळ बसवला आणि आमचं काम झालं 8 वाजता. तर त्याच्या पुढे मग स्वयंपाक मी फटाफट करायला घेतला. आणि तर ओरडत होते तुला आजच सुचलं का सोमवारच्या दिवशी आणि स्वयंपाक राहिला हे ते. पण अचानक मी प्लंबरला फोन केला आणि तो पण आला आणि प्लंबर पण असा भेटला की डोकं खाल्लं त्यानं. आणि शेवटी त्याची हाजरी 400 रुपये घेऊन गेला. तर असं असतं बघा, गडबडीच्या टायमिंगला आपण असं केलं काम की असं आपल्यावरच अंगावर पडतं. त्याच्यामुळे मग मी काहीच व्लॉग वगैरे शूट केला नाही. संध्याकाळी खूप लेट झाला आम्हाला स्वयंपाक वगैरे करायला आणि छोटं बाळ पण घरात होतं, त्याच्यामुळे मग काहीच नाही करता आलं. तर असा होता सोमवारचा दिवस गेला, त्याच्यामुळे मला नाही आला व्लॉग शूट करता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.